आज जो वर्ली डोमच्या बाहेर जो बॅनर लावला आहे ते स्वतः जे शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आज तुम्ही बॅनर लावला आहे, काय सांगाल त्या बॅनर संबंधात? संदर्भ तुम्ही बघितला असेल काय ते, एक इकडे आणि दुसरा त्या बाजूला दुसरा मजकुराचा। जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत, म्हणजे तुम्हाला कळत असेल आम्हाला ह्याच्यानं काय सांगायचं, सर्वसामान्य मराठी माणसाला काय सांगायचं। त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या जी आताची गरज आहे, जे आज मीरा भाईंदरमध्ये घडलं, जे इतर ठिकाणी घडतं, जो मास दिवसेंदिवस वाढत चालला ना परप्रांतीय व्यावसायिकांचा, की जे मुंबईत येऊन पोट भरतात आहे, ते आत्ता ही वेळ आहे, हे आत्ताच ठेचलं पाहिजे, आत्ताच दाबलं पाहिजे। म्हणून जे चुकीच्या मार्गाने, चुकीच्या लोभापायी, इतर काय गोष्टींसाठी जे नागपूरचा सहवास घेऊन गुजरातला वळले ना, त्यांनी आता ठाकरे बंधूंकडे एकत्र येणं प्रचंड गरजेचं आहे प्रत्येक मराठी माणसाने। ना तिकडे पुढे जाऊन आपला ठाव ठिकाणा लागणार आहे, म्हणून आम्ही मजकूर टाकलाय की चुकीच्या मार्गाला जाऊन तुम्ही गुजरातला पोहोचू नका। दुसरं तिकडे आम्ही लावलंय की जे माननीय बाळासाहेब आदेश द्यायचे, त्या आदेशाची आहे ना 2012 नंतर आम्ही एक आतुरतेने वाट बघत होतो की तो आदेश, ते असं नाही कधी काही तो उद्धव साहेबांच्या, कधी काही राजसाहेबांच्या तो तोंडून यायचा, पण आता दोघत्र म्हणजे दोघांच्या तोंडून कधीतरी आदेश येतो, ह्याची आम्ही वाट बघतोय। खास करून 5 जुलैची की आदेश हे आहे, आता तुम्हाला बिल्डरांना सरळ करायचं आहे, परप्रांतीयांना सरळ करायचं आहे, कायदे हातात घ्यायचा आमचा विषय नाही आहे, पण जो कोण मा झाला तो उतरवता लागणार, पण तो एक आदेश लागतो, ते एक व्हायब्रेशन लागतं, त्या व्हायब्रेशनची आम्ही वाट बघतोय। कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे उद्याच्या मेळाव्याची? जय्यत तयारी, आता पण आम्ही सांगितलं खूप जय्यत तयारी चालू आहे आमची। आम्ही हे दादरपासून कप परेडपर्यंत आम्ही गिरगावकर संस्था बॅनर लावतो, आम्ही सगळे मराठीच आहे त्याच्यामध्ये, आणि तयारी जय्यत चालू आहे। जसं मगाशी पण सांगितलं की आम्हाला झोप नाही आहे। 5 जुलैला आम्ही फक्त माननीय 2 ठाकरे बंधूंना, फक्त 2 जणांना आम्ही फक्त स्टेजवरती कधी बघतोय आणि कधी आदेश येतोय ह्याची वाट बघतोय आम्ही। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई वरळी।